नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती मिळाली की बँकमध्ये एक स्फोट झालेला आहे। त्यामुळे PI कवठाळे रात्री पोलीस स्टेशनमध्येच होते। ते तिथं त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह पळत गेले। तिथं पोलीस स्टेशनपासून काही मिनिटाच्या अंतरावरच होतं आणि त्यांनी त्या बँकच्या समोर काही सस्पेक्टेड लोक जे आहेत ते पळून जाताना त्यांना दिसले। त्यापैकी एकाचा अंगावर कपडे झळताना सुद्धा त्यांनी पाहिलं। दुर्दैवाने त्यांना ताब्यात घेता नाही आलं, कारण ते मागच्या साईडला वस्ती विरळ वस्ती आणि झोडपी होती। झोडपीत निघून गेले आणि पहाटे अंधार होता, त्यामुळे त्या अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले। परंतु तिथे एक स्विफ्ट गाडी, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी, ती गाडी ताब्यात घेतली आणि तपासाची चक्र सुरू झाली। प्राथमिक अंदाज असा होता की ही बँक लुटण्याचा प्रयत्न फसला त्यांचा। आम्हाला असं वाटलं की बाबा हे टॉमीनी वगैरे त्यांनी उचकटून आतमध्ये कदाचित लॉकर तोडण्याचा प्रयत्न झाला असेल आणि त्याच्यात ब्लास्ट झाला आणि दुर्घटना होऊन ते लोक जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता इथं ब्लास्ट होईल म्हणून ते पळाले। परंतु जेव्हा गाडी आम्ही ताब्यात घेतली, गाडीमध्ये काही सस्पिशियस वस्तू, जे टिपिकल टॉमी, त्याच्यानंतर कटर, अवजार वगैरे होते। परंतु त्याचबरोबर पेट्रोलच्या सुद्धा काही टाक्या त्याच्यामध्ये भरलेल्या होत्या। त्या गाडीमध्ये जेव्हा गाडीचा नंबर प्लेट आम्ही चेक करायचा प्रयत्न केला, पांढऱ्या रंगाची गाडी होती। विशेष म्हणजे त्यांनी विशेष खबरदारी ही घेतली की त्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्टवर त्यांनी पूर्ण एक काळा पट्टा वर टपावर स्टिकर लावलेला, टेम्पररी। बोनेटवर सुद्धा काळा स्टिकर असा लावला जेणेकरून CCTV 5 मिनिटात सुद्धा स्टिकर आहे, तो स्टिकर काढून टाकला तर पूर्ण पांढरी गाडी होणार, म्हणजे कोणालाही लक्षात कदाचित आली नसती। CCTV मध्ये पोलिसांना चुकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। नंबर प्लेट चुकीची नंबर प्लेट होती, गाडीमध्ये 6-7 नंबर प्लेट होत्या, त्यामुळे कोणती ना कोणती गाडी ह्याच्यामध्ये खोटे नंबर प्लेट आहे अशी धारणा तिथं तयार करायचा प्रयत्न केला। परंतु PI NCP, PI वैजापूर, API इंगळे आणि त्यांचा स्टाफ तिथे ऑलरेडी पोहोचला होता आणि जे नंबर प्लेट जरी 5-6-7 नंबर प्लेट होते तरी प्रत्येक नंबर प्लेट त्यांनी चेक केली आणि सुदैवाने एक नंबर प्लेट आणि ह्या गाडीचं डिस्क्रिप्शन मॅच झाला। परंतु पुन्हा या गाडीमध्ये जे इंजिन नंबर, चेसी नंबर पूर्ण खोडून टाकलं होतं, तरी सुद्धा म्हणजे बिलकुल हताश न होता आपला जे डिटेल डेटा आहे ते सर्च करण्यात यांना यश मिळालं आणि त्यांना एक अंदाज असा आला की कदाचित ही गाडी जी आहे ही मालेगाववरून आलेली आहे, कारण मालेगावचा एक जे डिस्क्रिप्शन आहे आणि एक नंबर प्लेट ती मॅच झाली आणि मालेगावला ताबडतोब त्या पहाटे 3 वाजताची घटना आहे, दुपारी मला वाटतं 10-11 पर्यंत मालेगावला पोहोचले हे लोक। तिथं अधिक चौकशी केली असता असं लक्षात आलं की एक ओम साई ऑटो कन्सल्टिंग एजन्सी आहे, त्या एजन्सीच्या मार्फतीने काही लोकांनी ती गाडी, 2 लोक आले आणि त्यांनी ती गाडी विकत घेतली, सेकंड हँड गाडी। तिथून तपासाचे चक्र आपोआप फिरायला लागले आणि जेव्हा डिटेल तपास केला, टेक्निकल अनालिसिस केलं, त्या एका लिंकवरून आम्हाला पूर्ण 6 आरोपी निष्पन्न झाले। 6 पैकी 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। एक आरोपी जळालेला आहे, तो फरार आहे, परंतु तो सुद्धा लवकरच अटक होऊन जाईल। या घटनेमध्ये विशेष नमूद करावंसं असं हे वाटतं की यातला जो सूत्रधार आहे, ज्याचं नाव आहे भरत शिवाजी कदम, वर जेव्हा आम्हाला असं वाटलं की ही बँक लुटण्याचा प्रकार असू शकतो, तसं नसताना भरत कदम याच्यावर शिवूर पोलीस स्टेशन मध्ये, वीरगाव पोलीस स्टेशन मध्ये याच बँकेने केला म्हणून त्यांनी गुन्हा, सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही घटना घडून आणली, परंतु दाखवण्याचा प्रयत्न हा केला की बँक लुटण्याचा प्रयत्न झाला। अभिमानाने सांगावंसं वाटतं की पूर्ण स्टाफ यांनी अतिशय शिताफीने हा पूर्ण कट जो आहे तो उघडकीस आणला आणि निष्पन्न करून 6 पैकी 5 आरोपी अटक केलेले आहेत। या घटनेमध्ये वापरलेल्या एक गाडी जी आमच्या ताब्यात सुरुवातीला होती ती एक स्विफ्ट कार,
त्यानंतर दुसरी एक काळ्या रंगाची स्विफ्ट कार सुद्धा तपासात निष्पन्न करून तिला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतर सर्व जे साहित्य आहे ते आम्ही हस्तगत करून हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे.